नमस्कार गाईस, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. चलो भाई देखो अपने क्या कर. आज आपण जाणार आहोत नागेश्वरला. नागेश्वर हे आमच्या गावापासून जवळजवळ 6-7 किलोमीटर आहे सापिर्ली पासून. हे येतं चोराण्यामध्ये. तिथे जाण्यासाठी तुम्हाला पायथ्यापर्यंत जवळजवळ 2-3 किलोमीटरची ट्रेकिंग करायला लागते. चालत जावं लागतं किंवा गाडीने पण तुम्ही जाऊ शकता, बाईक्स वगैरे असतील तर आपल्याला पायथ्यापर्यंत पोहोचायला सध्या 10-15 मिनिटं तरी ॲटलिस्ट लागतील. तोपर्यंत मी तुम्हाला नागेश्वरबद्दल थोडी माहिती देतो. नागेश्वर हे एक स्वयंभू देवस्थान आहे महादेवांचं, आणि आता श्रावणातला पहिला सोमवार आहे, त्यासाठी आम्ही दर्शन घ्यायसाठी चाललो आहोत. नागेश्वर हे प्रॉपर चोरवण्यामध्ये येतं, खेड चोरवणे. तर इथे येण्यासाठी तुम्हाला चोरवणे एस टी किंवा काही भेटून जाईल. मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये टाकेन, लोकेशन वगैरे ते बघून तुम्ही येऊ शकता. आपण 10-15 मिनिटात पोहोचू पायथ्याजवळ, तिथे कनेक्ट करतो. ठीक आहे, हाय करू गाईस. तुम्हाला ओळख करून द्यायला विसरलो, मी माझी वहिनी. ही फर्स्ट टाइम ट्रेक करते नागेश्वरचा. ही ताई हिने मागच्या वर्षी केलेलं आहे. आणि हे ब्रदर्स, हे आपले सगळ्यात सिनियर ब्रदर आहेत. यांनी नागेश्वर यांनी 7 वेळा केलं आहे आणि ह्याची 26वी ट्रेकिंग चालू आहे. याने खूप प्रकारचे ट्रेक केले, जसं की ये भगवान क्या जुलूम है. हरिहरगड, हरिश्चंद्रगड, गोरखगड, रालीत गेलोय. हा आपला प्रॉपर गायडन्स आहे भावनो. हा त्याला सर्व माहिती आहे इकडचं. हा दिवेश पालंडे 4 वेळा नागेश्वर डन. घामटे निघाला बाई. छोटासा ब्रेक घेतलाय. डोगेश बाई पुढे नाही पाठीशी. जण मला बोलतात, ट्रेक करून एवढ्या लांब डोंगरावर चढून तुम्हाला काय भेटतं, त्यांना दाखवतो. मातीमध्ये दरवळणारे हे गाव माझे, वाऱ्यावरती गंध पसरला ना ते मनाचे. मातीमध्ये दरवळणारे हे गाव, असं वाटतं स्वर्गात चाललाय रस्ता. जल्लोष आहे आता उफाणलेला, स्वर्गीय झाला मनी छेडलेला, शहारलेल्या उधाणलेल्या कसे सावरावे. सूर्य ऑलमोस्ट झाकूनच गेलाय, दिसतच नाही धुक्यांमध्ये. पसरला ना ते मनाचे, मातीमध्ये दरवळणारे हे गाव माझे. वाट जसे जसे छोटे होते असं वाटतं प्रॉपर स्वर्गात गेले. वाट सीन आहे हा. ट्रेक भावांनो सारखा करावा असं वाटतो, कारण पावसाळ्यात एवढी मजा येते. ते पूर्ण हिरवगार असतं वातावरण. राईट साईडला पूर्ण दर आहेत. आता इथे सपोर्ट आहे थोडा, पुढे सपोर्ट नाही. आपली वहिनी फर्स्ट टाइम आली, आपण हिला घेऊन चाललोय. ते आपले 2 गिऱ्हाईक चाललेत पुढं. हो ना, व्ह्यू बघा कसला येतोय. सूर्य तर दिसतच नाही धुक्यामुळे. हा तेच बोललो, इथे सपोर्ट नाही काय काय ठिकाणी. काय नाही, चल हवे पडणार नाही, काठी टेको फक्त. हा आपला रिव्हर्स ब्लॉगर आहे, रिव्हर्स मध्ये रेकॉर्ड करतो. जस्ट भावना आता चेहरा धुतला मस्त वॉटरफॉलच्या पाण्याने. भाई निसर्ग एवढा सुंदर आहे ना भावनी. तुम्हाला घराच्या बाहेर पडण्याची गरज आहे, कारण हा जो व्ह्यू आहे तो घरात बसून नाही भेटत.
पावसाळ्यात ऍक्च्युली याच्यामध्ये खूप मजा असते इकडे यायसाठी, कारण पाऊस जर जास्त पडला की हे सगळे वॉटरफॉल ओपन होतात, जे आता मागे तुम्हाला मी दाखवलं. महादेव एवढ्या वरती जाऊन बसतात तपश्चर्या करण्यासाठी, तर भक्तांना दर्शन घेण्यासाठी ह्या अशा वाटांना सामोरं जायला लागतं. हो ना, ट्रॅकिंग ही प्रत्येक मुलाने केली पाहिजे, कारण आठवडाभर आपण जेव्हा काम करतो आणि एक दिवस सुट्टी भेटते, तेव्हा अशा ठिकाणी आल्यावरती शांतता भेटते. आणि मेन थिंग आहे की आपण स्वतःला पुश करतो, आपल्या लिमिट ज्या काय आहेत त्यांना आपण पुश करतो, सो आपला कॉन्फिडन्स इन्क्रीज होतो खूप, आणि हेल्थ पण चांगली राहते. नदीचा रस्ता आहे की रस्त्यावर नदी आहे तेच समजत नाही. फायनली आपण मंदिराच्या इथे पोहोचलो होतो आफ्टर सो मच एफर्ट्स. बांधल के कितने तेजस्वी लोग हैं हमारे पास, कितने शानदार विचार रखते हैं. छत्रपती संभाजी महाराज के. बघा आहे करा ब्लॉग मध्ये. अवघड येळी नेहमी हात देतो साथ, बघू नका बसल्या बसल्या नशिबाची वाट, आपला हात हर हर महादेव.